बीकेसी मध्ये आज इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। मविया उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं सभा होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे यावेळी उपस्थित राहतील आणि विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। तर केजरीवाल हे मागील काही दिवसांपासून जेलमध्ये होते। त्यांना ईडीने अटक केलेली होती। सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर आता ते महाराष्ट्रामध्ये सभेसाठी येताना दिसतायत। त्यामुळे इंडिया आघाडीच्या या सभेला नेमका कसा रिस्पॉन्स मिळतो ते बघावं लागेल। या सभेला माननीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी आहेत, अरविंद केजरीवाल आज 4 वाजता मुंबईत पोहोचत आहेत, माननीय उद्धव ठाकरे जी आहेत आणि शरद पवार साहेब आहेत, ते प्रमुख नेते आणि आमचे इतर अलायन्सचे नेते उपस्थित राहतील आणि सभा मोठी होईल। तर इंडिया आघाडीची जिथं सभा होतीये तिथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। लोकसभेच्या 5व्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी मुंबईत पार पडत आहे। त्या पार्श्वभूमीवर दोन्ही दिग्गज नेत्यांकडून आज मुंबईमध्ये प्रचार सभा होत आहेत। मी सध्या बीकेसी येथील फटाका मैदानावर आहे। त्या ठिकाणी पाहू शकतो की संध्याकाळी 5 वाजता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची या ठिकाणी सभा पार पडणार आहे। तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे। खुर्च्यांची व्यवस्था, स्टेजची व्यवस्था, संपूर्णपणे झेंड्यांची बॅनरबाजी, या ठिकाणी झेंडे लावलेत, बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। कुठेतरी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून केला जाणार आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर ही शेवटची मुंबईतील सांगता सभा असणार आहे। मुंबईकडे संपूर्णपणे देशाचं आज लक्ष राहणार आहे। कुठल्या मुद्द्यावर इंडिया आघाडीचे नेते प्रामुख्याने मोदी सरकारवर टीकास्त्र टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की पाठीमागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केलेली होती, शरद पवार यांच्यावर टीका केलेली होती, उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीका केलेली होती, त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की त्या नरेंद्र मोदी यांच्या टीकेला आज इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। अरविंद केजरीवाल यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल सुद्धा पहिल्यांदाच आज मुंबईमध्ये जाहीर व्यासपीठावरून सभेला संबोधित करणार आहे। त्यामुळे केजरीवाल सुद्धा कुठल्या मुद्द्यावर सभेत टीकास्त्र टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।